हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वीमधील सायन्स या विषयाचा फर्स्ट लेसन लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या घटकाचा स्टडी करतोय. इन स्टँडर्ड 7th वी स्टडीड दॅट लाईफ ओरिजिनेट ऑन अर्थ फ्रॉम ॲन सिंगल सेल, म्हणजेच एका सेलपासून ह्यूज व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्सच्या फॉर्म झालेल्या आहेत. मिलियन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड मायक्रोब्सच्या व्हरायटीज ज्या आपण आत्ता बघतो त्या फॉर्म झालेल्या आहेत. या व्हरायटीज फॉर्म होताना जी इव्हॉल्युशनची प्रोसेस झाली त्या प्रोसेसमध्ये ॲनिमलचे किंवा प्लांट्सचे जे हॅबिटॅट्स आहेत ते चेंज होत गेले. त्यांचे फूड हॅबिटॅट्स चेंज होत गेले, त्यांचे जिओग्राफिकल रिजन्स म्हणजेच त्यांचं राहण्याचं ठिकाण, तेथील असणारं क्लायमेटिक कंडिशन या बदलत गेल्या आणि त्या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह म्हणजेच जिवंत राहण्यासाठी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी स्वतःमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काही बदल घडून आले. या प्रोसेसमधूनच लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या न्यू व्हरायटीज फॉर्म झाल्या. आणि हा जो पार्ट आहे वी ऑलरेडी लर्न इन 7th स्टँडर्ड. या लेसनच्या सुरुवातीलाच लास्ट इयरचा रिव्हिजनचा भाग म्हणून काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते आपण रिवाईज करूया. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता या क्वेश्चनमध्ये जो वर्ड दिलेला आहे हायरार्की, याचा अर्थ असा होतो की सिक्वेन्स किंवा क्रम. म्हणजेच क्वेश्चनचा अर्थ असा होतो की सजीवांच्या वर्गीकरणाचा जो पदानुक्रम आहे तो कोणता आहे. वी ऑलरेडी लर्न मिलियन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्सचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्टने त्यांना डिफरंट ग्रुपमध्ये क्लासिफाय केले आहे अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्यांच्यामधील असणाऱ्या सिमिलॅरिटीज, काही डिसिमिलॅरिटीज यानुसार सायंटिस्टनी या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना डिफरंट ग्रुपमध्ये क्लासिफाय केले आहे किंवा त्यांचे वर्गीकरण केले आहे. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला हायरार्कीनुसार क्लासिफाय केले जाते. हायरार्कीची स्टार्ट किंवा सुरुवात ती होते किंगडमपासून. फर्स्ट किंगडम, देन फायलम, then class, then order, then family, then genus, and last species. Now look towards second question, that is who invented binomial system of nomenclature. या क्वेश्चनमधील बायनॉमियलचा अर्थ आपण बघूया. बाय मीन्स टू अँड नॉमियल मीन्स नेम. अँड नॉमेनक्लेचर जो शब्द आहे याचा अर्थ होतो नाव देण्याची पद्धत. म्हणजेच सजीवांना नाव देण्याची द्विनाम जी पद्धत आहे ती कोणी शोधली असा या प्रश्नाचा अर्थ होतो. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स घ्या, लाईक प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स, त्यांचे सायंटिफिक नेम यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ 2 टर्म्स. फर्स्ट टर्म इज जीनस and second term is species. For example, मँगोचं सायंटिफिक नेम आहे मँगीफेरा इंडिका. यामधील जो फर्स्ट टर्म आहे मँगीफेरा इट इज अ जीनस अँड सेकंड टर्म इंडिका इट इज अ स्पेसीज. दिस मेथड इज इन्व्हेंटेड बाय सायंटिस्ट कार्ल लिनियस. Now third question is which level of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे सायंटिफिक नेम लिहिताना 2 टर्म्सचा वापर करतात. त्या टर्म्स आहेत जीनस अँड स्पेसीज. आता या लेसनमधला आपण फर्स्ट पॉईंट बघूया, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. याचा अर्थ असा होतो की जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम
on earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense, etc. आता यामध्ये जे शब्द आहेत ते बघूया आपण. ॲडॅप्टेड याचा अर्थ होतो की त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अनुकूलन झालेले असते. जिओग्राफिक रिजन्स मीन्स भौगोलिक प्रदेश. त्यानंतर फूड इंजेशन म्हणजे अन्न ग्रहण करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या. आणि डिफेन्स म्हणजे संरक्षण. म्हणजेच भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवामध्ये अनुकूलन झालेले आढळते. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. म्हणजे अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवामध्ये सुद्धा आपल्याला विविध बदल झालेले दिसतात. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. आता यामध्ये एक सेन्सस शब्द आलेला आहे. सेन्सस याचा अर्थ असा होतो की गणनेनुसार. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जातींचा शोध लागलेला आहे. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. आणि या सगळ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटामध्ये विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि मग सजीवामधले काही ज्या सिमिलॅरिटीज आहेत, काही डिफरन्सेस आहेत ते लक्षात घेऊन त्यांचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स करण्यात आले. This process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. आणि ही जी प्रक्रिया आहे, सजीवांचे गट आणि उपगट बनवण्याची जी प्रक्रिया आहे याला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. नाव लुक टुवर्ड्स बॉक्स कंटेंट. इन हिस्ट्री म्हणजेच इतिहासात डोकावताना. इन दॅट फर्स्ट पॉईंट इज गिवन Carl Linnaeus in 1735 divided living world in two kingdoms, that is Vegetabilia and Animalia. म्हणजेच इसवी सन 1735मध्ये कार्ल लिनियस हा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 किंगडममध्ये विभागलं. त्यामध्ये व्हेजिटॅबिलिया याचाच अर्थ असा होतो की प्लांट्स अँड ॲनिमालिया means animals. Haeckel in 1866 considered 3 kingdoms, one Protista, second plants and animals. इसवी सन 1866 या साली हेकल यांनी पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 3 गटामध्ये क्लासिफिकेशन केलं. एक प्रोटिस्टा, यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा समावेश होतो. Then second plants and third animals. In 1925, Chaitin created 2 groups, prokaryotes and eukaryotes. इसवी सन 1925मध्ये चॅटन या शास्त्रज्ञांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुप केले. एक म्हणजे प्रोकॅरियोट्स अँड सेकंड यूकॅरियोट्स. आता आपण प्रोकॅरियोट्सचा अर्थ बघूया. याला अधिकेंद्रकी असं म्हणतात. म्हणजे ह्या ज्या सेल्स असतात यामध्ये न्यूक्लियस, डिस्टिंक्ट न्यूक्लियस लॅक असतो. म्हणजे स्पष्टपणे न्यूक्लियस आपल्याला दिसत नाही, कारण यामधील जो न्यूक्लियस असतो इट इज विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि यामधील ज्या सेल ऑर्गॅनलीज असतात त्यासुद्धा विदाऊट मेम्ब्रेन असतात. म्हणजेच आवरणयुक्त अंगके यामध्ये नसतात. आता आपण यूकॅरियोट्सचा अर्थ बघूया. याला दृश्य केंद्रकी असे म्हणतात. यामधील जो न्यूक्लियस असतो हा मेम्ब्रेनयुक्त असतो. यामध्ये आवरणयुक्त अंगके असतात. इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स into 4 kingdoms, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. इसवी सन 1938मध्ये कोपलँड या शास्त्रज्ञाने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे 4 ग्रुप केले. आता त्यामधील पहिले जे 2 ग्रुप आहेत मोनेरा आणि प्रोटिस्टा, यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड असतात. पण डिफरन्स हा आहे
मोनेरामधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात दे हॅव सिम्पल स्ट्रक्चर अँड प्रोटिस्टामधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात दे हॅव कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो भाग आपण बघितलेला आहे त्याचं रीडिंग करायचं आहे. त्याशिवाय यामध्ये आलेले जे काही अवघड शब्द आहेत ते तुम्ही समजून घ्यायचे आहेत. पुढील तासाला आपण रॉबर्ट हार्डिंग विटाकर या शास्त्रज्ञांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कोणत्या पद्धतीने क्लासिफिकेशन केले आहे त्याचा अभ्यास करणार आहोत.